गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ऑनलाईन लेक्चर्स. आपण स्टडी करतो आहोत चॅप्टर 1 म्हणजे रोटेशनल डायनामिक्स. आजच्या या सेशनमध्ये आपण स्टडी करणार आहोत कोनिकल पेंडुलम आणि त्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. प्रथम कोनिकल पेंडुलम बघूया. अ टायनी मास कनेक्टेड टू अ लॉन्ग flexible, massless, inextensible string and suspended to a rigid support is called pendulum. एक टायनी मास आहे, पॉइंट मास आहे, अत्यंत लहान आणि वजनाने हलकं असं पॉइंट मास आहे, ज्याला एका लॉंग म्हणजे मोठ्या, फ्लेक्झिबल, मासलेस आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, इनएक्सटेन्सिबल म्हणजे जी ताणली जाणार नाही अशा दोरीला हे पॉइंट मास कनेक्ट केलेलं आहे. आणि हे पॉइंट मास एका रिजिड सपोर्ट पासून सस्पेंड केलेला आहे, त्याला टांगलेलं आहे. मग अशी वस्तू जी एका सपोर्ट पासून एका दोरीद्वारे टांगली गेलेली आहे तिला म्हणायचं आहे पेंडुलम. इफ द स्ट्रिंग इज मेड टू ऑसिलेट in a single vertical plane, we call it simple pendulum. जर ही स्ट्रिंग एका सिंगल व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेट होण्यासाठी फ्री असेल तर अशा पेंडुलमला सिंपल पेंडुलम असं म्हणायचं. We can also revolve the string in such a way that the string moves along the surface of a right circular cone of vertical axis and the point object performs uniform horizontal circular motion. In such case, the system is called conical pendulum. आता हा जो पेंडुलम आहे, जर या पेंडुलमला आपण अशा पद्धतीने रिव्हॉल्व केलं जेणेकरून त्याची जी दोरी आहे, त्याची जी स्ट्रिंग आहे ती एका राईट सर्क्युलर कोनच्या सरफेसवरनं फिरेल. या राईट सर्क्युलर कोनची ऍक्सिस व्हर्टिकल असणार आहे. दोरी त्या कोनच्या सरफेसवरनं फिरेल आणि खाली जो पॉइंट मास आपण लावलेला आहे, ज्याला बॉब म्हटलं जाणार आहे, तो एका हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. मग अशा पद्धतीच्या पेंडुलमला, ज्या पेंडुलमला अशा पद्धतीने रिव्हॉल्व करायला लावलेला आहे त्याला म्हणायचं आहे कोनिकल पेंडुलम. इथं या फिगर मध्ये दिसेल हा कोनिकल आकार दिसतोय. दोरी जी आहे ही या कोनच्या सरफेस वरनं फिरणार आहे आणि हा जो पॉइंट मास आहे हा एका हॉरिझॉन्टल सर्क्युलर प्लेन मध्ये फिरणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. मग अशा पद्धतीने जर पेंडुलम रिव्हॉल्व होत असेल तर त्याला कोनिकल पेंडुलम म्हणायचं. फिगर शोज व्हर्टिकल सेक्शन ऑफ कोनिकल पेंडुलम having bob of mass m and string of length L. In given position B, the forces acting on the bob are, इथं हा कोनिकल पेंडुलम दाखवलेला आहे. पॉइंट मास या बी पोझिशन वरती आहे, त्याचं मास m आहे. जेव्हा पेंडुलम या बी पोझिशन वरती आहे तेव्हा त्याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होतील. एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो त्याच्या वेट एवढा असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल आणि त्याची किंमत असेल m ची. आणि ही जी स्ट्रिंग आहे याच्या वजनामुळे त्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट होणार आहे आणि टेन्शन जे आहे हे पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे डायरेक्टेड असेल आणि या टेन्शनची किंमत ही T0 आहे. लक्षात घ्या, हा टेन्शनचा फोर्स स्ट्रिंग मध्ये आहे, तो स्ट्रिंगच्या दिशेमध्ये या पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे डायरेक्टेड असेल. मग दोन कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत, एक आहे वेट mg जे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे आणि दुसरं आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, हे आहे T0. सो फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब आर, पहिला आहे इट्स वेट mg डायरेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड्स आणि दुसरा आहे द फोर्स T0 ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग.
आणि इट इज डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या दिशेमध्ये आहे, टुवर्ड्स द सपोर्ट ए. As the motion of the bob is horizontal circular motion, the resultant force must be horizontal and directed towards the center of the circular motion. बॉब जो आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरकडे डायरेक्टेड असणारा फोर्स आवश्यक आहे. मग बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, मग त्याच्यावरती जो काही रिझल्टंट फोर्स ऍक्ट होईल तो फोर्स त्या सर्क्युलर मोशनच्या सेंटरकडे डायरेक्टेड असला पाहिजे. फॉर दिस ऑल द व्हर्टिकल फोर्सेस मस्ट कॅन्सल. फोर्स हॉरिझॉन्टल पाहिजे, सेंटरकडे पाहिजे, म्हणजे याचा अर्थ व्हर्टिकल दिशेमधले फोर्सेस कॅन्सल झाले पाहिजे. मग त्याला व्हर्टिकल फोर्स जो आहे त्याला कॅन्सल करण्यासाठी काय करूया आपण, हेन्स we resolve the force T0 due to the tension. If theta is the angle made by the string with the vertical at any position, या कोणाला म्हणायचं आहे सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन. इथं बघा हा टेन्शन आहे T0. ही स्ट्रिंग या कोनची जी ऍक्सिस आहे याला सेमी व्हर्टिकल ऍक्सिस म्हणायचं आहे. या ऍक्सिस बरोबर ही स्ट्रिंग थिटा एवढा कोन करते. हा कोन जर थिटा असेल तर इथं बघा हा जो अपोजिट कोन आहे स्ट्रिंग आणि या बी पासून व्हर्टिकल जी लाईन आहे हे अपोजिट अँगल्स इक्वल पाहिजे. मग हा अँगल पण थिटा असेल. मग आता आपल्याला रिझॉल्व्ह करायचं आहे. हा अँगल थिटा आहे, हा अँगल थिटा आहे. या T0 ला रिझॉल्व्ह करायचं आहे. एक व्हर्टिकल कंपोनंट मिळेल, दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट मिळेल. अँगल ज्याला टच करेल त्याला कॉसने गुणायचं आहे. मग या व्हर्टिकल कंपोनंटची किंमत T0 कॉस थिटा, या हॉरिझॉन्टल कंपोनंटची किंमत T0 साइन थिटा. इथेही तेच केलेलं आहे. व्हर्टिकल कंपोनंट T0 कॉस थिटा, हॉरिझॉन्टल कंपोनंट T0 साइन थिटा. आता T0 ला रिझॉल्व्ह केलं, हे दोन कंपोनंट्स मिळाले आणि आपल्याला माहिती आहे व्हर्टिकल दिशेमधले फोर्सेस कॅन्सल झाले पाहिजे. व्हर्टिकल दिशेमध्ये फोर्सेस कॅन्सल झाले पाहिजे म्हणजे याचा अर्थ हा वरचा फोर्स जेवढा आहे तेवढाच फोर्स खालच्या बाजूला असला पाहिजे. तर हे एकमेकांना बॅलन्स करतील, तर हे दोघं एकमेकांना कॅन्सल करतील. इफ थिटा इज द अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल ॲट एनी पोझिशन, द व्हर्टिकल कंपोनंट T cos थिटा balances the weight म्हणजे mg. The horizontal component T0 sin theta then becomes the resultant force which is centripetal. T0 sin theta शिल्लक राहणार आहे. T0 cos theta ला mg बॅलन्स करतो आहे, कॅन्सल करतोय. मग हे दोघं कॅन्सल झाले म्हणजे शिल्लक राहिला T0 sin theta. मग हा रिझल्टंट फोर्स झाला. एकूण फोर्सेस पैकी दोन कॅन्सल झाले, मग शिल्लक राहिला T0 sin theta. मग तो रिझल्टंट फोर्स झाला आणि तो रिझल्टंट फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे कारण बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग आपल्याला दोन इक्वेशन लिहिता येतील. T0 cos थिटा mg बॅलन्स करतो आहे म्हणून T0 cos थिटा इज इक्वल टू mg आणि T0 sin थिटा जो आहे रिझल्टंट फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल आणि सेंट्रिपिटल फोर्सची किंमत असते mr ओमेगा स्क्वेअर. या इक्वेशन्सला 1.5 1.6 असं म्हटलेलं आहे. डिवायडिंग 1.5 बाय 1.6 वी गेट. आता इथे डाव्या बाजूला उजव्या बाजूने भागलं तर हा m आणि हा m कॅन्सल होतील म्हणजे शिल्लक राहील r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. डाव्या बाजूला T0 cos थिटा अपॉन T0 sin थिटा. मग T0 कॅन्सल झाले म्हणजे शिल्लक राहणार आहे याचा साइन थिटा आणि याचा कॉस थिटा. सो साइन थिटा आणि कॉस थिटा तसेच उजव्या बाजूला होतं r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. ओमेगा स्क्वेअर तसाच ठेवला, r डिनॉमिनेटरला आला आणि g न्यूमरेटरला जाईल. याला तुम्ही डिवाइड करून सिम्प्लिफाय करून बघा, तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g साइन थिटा डिवाइडेड बाय r cos थिटा. रेडियस
R of the circular motion is R is equal to capital L sin theta. इथं बघा, या दोरीची लांबी L आहे, ही A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंतची लांबी L आहे. हा अँगल थीटा आहे. मग जर या L ला मी रिझॉल्व्ह केलं तर हा व्हर्टिकल कंपोनंट होईल L cos थीटा आणि L चा हॉरिझॉन्टल कंपोनंट होईल L sin थीटा. मग इथं R जो आहे या सर्क्युलर मोशनची, हे सर्क्युलर मोशन आहे आणि C पासून B पर्यंतचं जे अंतर आहे हे सर्क्युलर मोशनची रेडियस म्हणजे स्मॉल r आहे. मग L ला रिझॉल्व्ह केलं तर हे अंतर L sin थीटा येत आहे. C पासून B पर्यंतचं अंतर L sin थीटा येत आहे. सो सर्क्युलर मोशनची रेडियस जी आहे R, याची किंमत आहे L sin थीटा. इफ कॅपिटल T इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द बॉब. आता रेडियस ऑफ द सर्क्युलर मोशन L sin थीटा आहे आणि पिरियड T असेल तर ओमेगाची किंमत 2π/T आहे. याला अजून सिम्प्लिफाय करू. ओमेगा स्क्वेअरची किंमत G sin थीटा अपॉन R cos थीटा आहे. R ची किंमत जर आपण इथे टाकली L sin थीटा, तर R ची किंमत L sin थीटा टाकू. साइन थीटा आणि साइन थीटा कॅन्सल होतील. हा साइन थीटा आणि हा साइन थीटा कॅन्सल होईल. ओमेगाची किंमत 2π/T आहे. ओमेगाची किंमत इथं पुट करू आपण 2π भागिले कॅपिटल T याचा वर्ग. 2π चा स्क्वेअर म्हणजे 4π स्क्वेअर भागिले T चा स्क्वेअर म्हणजे T स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केलं तर किंमत काय होईल 4π स्क्वेअर अपॉन T स्क्वेअर. या T स्क्वेअरला दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ. या उरलेल्या टर्मला खाली दुसऱ्या बाजूला घेऊन जायचंय. हा जी न्यूमरेटरला आहे इथं आल्यावरती तो डिनॉमिनेटरला जाईल. L cos थीटा डिनॉमिनेटरला आहे, तो इथं आल्यावरती न्यूमरेटरला जाईल. म्हणजे आपल्याला मिळालं T स्क्वेअर इज इक्वल टू 4. इथं फक्त L cos थीटा येणार आहे, स्क्वेअर येणार नाही. असं इक्वेशन येईल. दोन्ही बाजूंना स्क्वेअर रूट घेतलं तर T स्क्वेअरचा रूट येईल फक्त T. 4π स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर आहे, तो रूटच्या बाहेर जाईल. मग L cos थीटा भागिले G आहे तो रूट मध्ये राहणार आहे. मग याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळालं, ओमेगाची किंमत 2π/T असते आणि 2π/T ची किंमत ही रूट ऑफ G अपॉन L cos थीटा येईल. सो पिरियडची किंमत ही 2π रूट ऑफ L cos थीटा अपॉन G येणार आहे. जर n ही त्या कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी n इज रेसिप्रोकल ऑफ T. मग T ची किंमत ही 2π L cos थीटा अपॉन G चा रूट आहे. मग रेसिप्रोकल ऑफ T म्हणजे याच्या उलट करायचं आहे 1/2π रूट ऑफ G डिवायडेड बाय L cos थीटा. If the frame of reference attached to the bob, the centrifugal force should balance the resultant of all the real forces, which we call CPF म्हणजे centripetal force, for the bob to be at rest. जर आपण या बॉब बरोबर फ्रेम ऑफ रेफरन्स अटॅच केली तर ती बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, म्हणजे त्याचं मोशन ॲक्सेलरेटेड मोशन आहे. म्हणजे हा बॉब नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे जर एखादा ऑब्जेक्ट नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये असेल तर त्याच्यावरती आपण सुडो फोर्स कन्सिडर करावा लागतो आणि सुडो फोर्सचं डायरेक्शन रियल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतं. मग या बॉब वरती सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय
आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं डायरेक्शन हे रियल फोर्स म्हणजे सेंटरकडे जो फोर्स आहे त्याच्या अपोजिट असला पाहिजे. सेंट्रिफ्युगल फोर्सची किंमत mr⍵² असते. आता सेंट्रिफ्युगल फोर्स जर आपण कन्सिडर केला तर त्या बॉबवरचा एकूण फोर्स 0 पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आता हा फोर्स म्हणजे T0 sin θ आणि mr⍵² हे एकमेकांना बॅलन्स करतील. इथं बघा इनर्शियल फ्रेम मध्ये आपण फक्त रियल फोर्सेस घेतलेले आहेत म्हणून इथं सुडो फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स दाखवलेला नाही. हे तीन फोर्सेस T0 sin θ, T0 cos θ आणि mg हे तिन्ही फोर्सेस इथं आहेत. पण आता इथं ही नॉन इनर्शियल फ्रेम आहे आणि नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये आपल्याला सुडो फोर्स रियल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घ्यायचा असतो. रिझल्टंट रियल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये घ्यायचा असतो. मग नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये हा फोर्स दाखवलेला आहे. जसे हे दोघं बॅलन्स होत होते तसे हे दोघं पण बॅलन्स होईल. आपण फक्त इनर्शियल फ्रेम घेतली तर तिथं काय उल्लेख केला, हा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम करतो. आणि नॉन इनर्शियल फ्रेम घेतली तर हे दोन्ही फोर्स बॅलन्स होत आहेत आणि हे दोन्ही फोर्स बॅलन्स होत आहेत. इथं बघा इनर्शियल फ्रेम मध्ये आपण T0 sin θ इज इक्वल टू mr⍵² लिहिलं होतं आणि नॉन इनर्शियल फ्रेमचा जर विचार केला तरी इक्वेशन तेच राहत आहे. T0 sin θ इज इक्वल टू mr⍵². सो दिस इज सेम ॲज इक्वेशन 1.5. जे इक्वेशन 1.5 आपण घेतलेलं होतं इनर्शियल फ्रेम मध्ये, जर आपण ती नॉन इनर्शियल फ्रेम घेतली तरी ते इक्वेशन आहे तसंच राहतं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. इन मॅग्निट्यूड म्हटलेलं आहे, डायरेक्शनचा विचार इथं आपण केलेला नाही. डू यू नो ऍक्टिव्हिटी हा जो काही कलरमध्ये दिलेला भाग आहे तो तुम्ही वाचायचा आहे आणि समजावून घ्यायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे. तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही क्युरिओसिटी आहे त्या योग्य दिशेमध्ये त्यांचं विचार व्हावा आणि काही विचार तुमच्या मनात येत असतील तर त्या शंका कुशंकांचं निरसन व्हावं म्हणून इथं या काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. यानंतर पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आतापर्यंत जो आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे तो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये गोल फिरत होता. आता ऑब्जेक्ट जो आहे व्हर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपल्याला स्टडी करायचं आहे. 2 types of vertical circular motion are commonly observed in practice. दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. हे मोशन 2 प्रकारचे आहेत. पहिलं जे आहे अ कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सच ॲज अ जायंट व्हील और सिमिलर गेम्स. आपण रामनवमीमध्ये किंवा जत्रेमध्ये जायंट व्हील पाहतो. एक उभी चकती असते, त्याच्यामध्ये काही सीट लावलेल्या असतात, लोक त्याच्यामध्ये बसतात आणि त्याला गोल फिरवलं जातं. इथं त्या जायंट व्हीलचं जे मोशन आहे ते मोटरने कंट्रोल केलं जातं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यामध्ये फारसा रोल प्ले करत नाही. मग जेव्हा ग्रॅव्हिटी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वरती कंट्रोल करत नसेल आणि ते सर्क्युलर मोशन असं जर घडत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, अ कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. या मोशन मध्ये इन दिस केस द स्पीड इज आयदर केप्ट कॉन्स्टंट और नॉट टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. मग इथं या जायंट व्हील मध्ये त्याचा स्पीड जो आहे, इथे बघा तुम्ही जेव्हा त्याच्यात बसतात तेव्हा ते संथ गतीने गोल फिरत राहतं. मग इथं त्याचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि त्याचा स्पीड जो आहे हा पूर्णतः ग्रॅव्हिटी कंट्रोल करत नाही. मग अशा पद्धतीचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जे आहे त्याला म्हणायचं आहे कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा एक प्रकार झाला कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी. दुसरं जे मोशन आहे ते फक्त ग्रॅव्हिटी कंट्रोल करणार आहे. इथं पूर्णतः ग्रॅव्हिटीने कंट्रोल केलेलं नाही. दुसऱ्या सर्क्युलर मोशन मध्ये ते मोशन पूर्णतः ग्रॅव्हिटी कंट्रोल करणार आहे. इन दिस केस
we initially supply necessary energy at the lowest point. आपण सुरुवातीला त्याला लोवेस्ट पॉइंट म्हणजे एक दोरा आहे त्याला दगड बांधलेला आहे. दगड जो आहे हा खालच्या बाजूला आहे. आता आपण काय करणार आहोत, हाताने त्या दगडाला एक एक फोर्स अप्लाय करणार आहोत. त्याला फोर्स अप्लाय केलं, ताकदीनं फोर्स अप्लाय केला तर तो दगड जो आहे गोल फिरेल. मग इथं त्याला आवश्यक असणारी एनर्जी आपण त्याला लोवेस्ट पॉइंटला देणार आहोत. देन ऑनवर्ड्स द एंटायर कायनेटिक्स इज गव्हर्न्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं जे संपूर्ण मोशन आहे ते आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंट्रोल करणार आहे. ड्युरिंग द मोशन देर इज इंटर कन्व्हर्जन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. या संपूर्ण मोशनमध्ये त्याची कायनेटिक एनर्जी आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी यांचं इंटर कन्व्हर्जन होणार आहे. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण घेऊया व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं. पॉइंट मास अंडरगोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. केस 1 आहे मास टाईड टू अ स्ट्रिंग. एक स्ट्रिंग आहे त्याला एक मास टाय केलेला आहे आणि त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन द्यायचं आहे. The figure shows a bob tied to a massless, inextensible, flexible string. दोरीचं मास जवळपास 0 आहे म्हणून मासलेस म्हटलेलं आहे. इनएक्सटेन्सिबल म्हणजे ती दोरी ताणली जाणार नाही आणि ती दोरी फ्लेक्झिबल आहे म्हणजे तिला तुम्ही कसंही वळवू शकता, बेंड करू शकता. मग अशा मासलेस, इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंगला एक बॉब म्हणजे पॉइंट मास आपण कनेक्ट केलेला आहे. इट इज व्हर्ल्ड अलॉंग अ व्हर्टिकल सर्कल सो दॅट द बॉब परफॉर्म्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अँड द स्ट्रिंग रोटेट्स इन अ व्हर्टिकल प्लेन. व्हर्ल्ड म्हणजे भिरवणे. त्या दोरीला व्हर्टिकल सर्कलमध्ये भिरवलं जात आहे जेणेकरून बॉब जो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि त्याची जी दोरी आहे ती एका व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरणार आहे. ॲट एनी पोझिशन ऑफ द बॉब देर आर ओनली 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतील तर मागच्या प्रमाणेच त्याचं वेट जे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल आणि दुसरं असेल त्या दोरीच्या दिशेमध्ये निर्माण झालेलं टेन्शन. सो टेन्शन इन द स्ट्रिंग. मग कुठल्याही पोझिशन मध्ये देर आर ओनली 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. पहिला फोर्स आहे इट्स वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड्स विच इज कॉन्स्टंट अँड दुसरा आहे फोर्स ड्यू टू टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड्स द सेंटर. इट्स मॅग्निट्यूड चेंजेस पिरियॉडिकली विथ टाइम अँड लोकेशन. हा जो टेन्शनचा फोर्स आहे त्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन प्रत्येक क्षणाला प्रत्येक पोझिशन वरती हे बदलत जातं. इथं बघा वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. या पोझिशन मध्ये वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. ऑब्जेक्ट जेव्हा इथे येईल तेव्हा वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. हा ऑब्जेक्ट जेव्हा इथे येईल वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. हे डाऊनवर्ड डायरेक्शन मधले सगळे एरोज सारख्या लांबीचे दाखवलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा जो फोर्स आहे mg हा कॉन्स्टंट आहे. या पॉइंट वरती टेन्शन जी आहे दोरी उभी आहे. टेन्शन स्ट्रिंगच्या दिशेमध्ये सेंटरकडे डायरेक्टेड आहे. जेव्हा ऑब्जेक्ट इथं आला स्ट्रिंग अशी झाली. टेन्शनचा फोर्स स्ट्रिंगच्या दिशेमध्ये सेंटरकडे डायरेक्टेड आहे. हा ऑब्जेक्ट इथं गेला टेन्शन या बाजूला आहे. ऑब्जेक्ट वरती गेला टेन्शन खालच्या बाजूला आहे. ऑब्जेक्ट जेव्हा पुन्हा इथे येईल टेन्शन या बाजूला आहे. आता इथं बघा या एरोची लांबी सर्वात जास्त आहे आणि जसं आपण बी पासून वरती ए कडे जाऊ या एरोची लांबी कमी कमी होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे आणि वरती सगळ्यात लहान होईल. पुन्हा वरतून खाली येताना हा जो टेन्शनचा फोर्स आहे तो हळूहळू वाढत जाईल आणि इथं आल्यानंतर
बी पॉईंटवरती तो पुन्हा मॅक्झिमम होईल. म्हणजे याचा अर्थ हा जो टेन्शनचा फोर्स आहे त्याची डायरेक्शन जी आहे सेंटरकडेच आहे कुठल्याही पोझिशनला, पण त्याचा मॅग्निट्यूड जो आहे हा बदलत जातो आहे वेळेनुसार, स्थानानुसार. सो टेन्शनचा जो फोर्स आहे इट्स मॅग्निट्यूड चेंजेस पिरियॉडिकली विथ टाइम अँड लोकेशन. As the motion is non-uniform, the resultant of the two forces is not directed towards the center except at the uppermost and the lowermost position of the bob. हे मोशन नॉन युनिफॉर्म आहे. मग नॉन युनिफॉर्म मोशन जर असेल तर वेलोसिटीचा मॅग्निट्यूड पण बदलेल. म्हणून त्यांचा जो रिझल्टंट फोर्स आहे हा नेहमी सेंटरकडे डायरेक्टेड राहणार नाही, दोन पोझिशनला सोडून. कुठं कुठं तर टॉप मोस्ट पोझिशनला आणि बॉटम मोस्ट पोझिशनला, म्हणजे या दोन पोझिशनला जो काही रिझल्टंट फोर्स आहे म्हणजे या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो सेंटरकडे डायरेक्टेड असेल. हे दोघं एकाच बाजूला आहे म्हणजे या दोघांचा रिझल्टंट सेंटरकडे आहे. याच्यापेक्षा हा लहान आहे म्हणून या दोघांचा रिझल्टंट काढला तर तो देखील सेंटरकडे डायरेक्टेड असेल. मग या टॉपमोस्ट आणि बॉटम मोस्ट पोझिशनला सोडून इतर सर्व पोझिशनवरती रिझल्टंट फोर्स जो आहे तो सेंटरकडे डायरेक्टेड नाही. ॲट ऑल द अदर पोझिशन्स पार्ट ऑफ द रिझल्टंट इज टँजेन्शियल अँड इज युज्ड टू चेंज द स्पीड. बाकीच्या टॉपमोस्ट आणि बॉटम मोस्ट पोझिशन सोडून बाकीच्या सर्व पोझिशनवरती रिझल्टंट जो आहे तो सेंटरकडे नाही, म्हणजे त्याला रिझॉल्व्ह करता येईल. आणि त्याला रिझॉल्व्ह केलं तर त्याचा एक कंपोनंट जो आहे तो टँजेन्शियल दिशेमध्ये असेल. टँजेन्शियल म्हणजे या दिशेमध्ये, या पॉइंटवरती टँजंट म्हणजे ही लाईन झाली. मग या सर्व फोर्सेसचा रिझल्टंट टँजेन्शियल दिशेमध्ये असेल आणि त्या टँजेन्शियल फोर्समुळे त्या बॉडीचा स्पीड जो आहे म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होणार आहे. डायरेक्शन बदलण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक असतो आणि वेलोसिटीचा मॅग्निट्यूड बदलण्यासाठी टँजेन्शियल फोर्स आवश्यक असतो. मग या पॉइंट्सवरती वेलोसिटीचा मॅग्निट्यूड बदलतो आहे म्हणजे याचा अर्थ तिथं टँजेन्शियल वेलोसिटी असली पाहिजे आणि ही टँजेन्शियल वेलोसिटी त्याच्या मॅग्निट्यूडला, वेलोसिटीच्या मॅग्निट्यूडला बदलणार आहे. आपण अप्पर मोस्ट पोझिशन म्हणजे ए पॉइंट वरची परिस्थिती विचारात घेऊ. ही परिस्थिती आहे. या ए पॉइंट वरती वेट mg आणि स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन हे एकाच दिशेमध्ये आहे, सेंटरकडे डायरेक्टेड आहे. मग हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा असतो. म्हणजे हे दोघं मिळून आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतील. सेंट्रिपिटल फोर्सची किंमत आहे mv²/r आणि तो सेंट्रिपिटल फोर्स हे दोघं मिळून प्रोव्हाइड करतायत आणि दोघं एका दिशेमध्ये आहे म्हणून दोघांची बेरीज करायची. सो आपल्याला इक्वेशन काय लिहिता येईल, mg प्लस ta म्हणजे ए पॉइंटवरचं टेन्शन. सो या दोघांची बेरीज इज इक्वल टू mv²/r. बोथ वेट mg and force due to tension Ta are downwards, that is towards the center. In this case, their resultant is used only as centripetal force. If Va is the speed at the uppermost point, we get A point वरची velocity Va आहे असं जर आपण मानलं तर हे दोघं मिळून सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. सो mg प्लस ta हे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. सेंट्रिपिटल फोर्सची किंमत mv²/r पण वेलोसिटी ॲट पॉइंट ए आपण Va मानलेली आहे. सो mva²/r. इक्वेशन 1.9. रेडियस r ऑफ द सर्क्युलर मोशन इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. दोरीची लांबी म्हणजेच सर्क्युलर मोशनची रेडियस. फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड ॲट दिस पॉइंट, या मिनिमम स्पीड वरती जेव्हा ऑब्जेक्ट इथे येईल आणि त्याचा स्पीड मिनिमम असेल
मग मिनिमम पॉसिबल स्पीड जी आहे, वेलॉसिटी 0 आहे, वेलॉसिटी 0 घेतली म्हणजे टेन्शन पण 0 झालं पाहिजे. सो मिनिमम पॉसिबल स्पीडला टी ए ची किंमत आपल्याला 0 पुट करायची आहे. मग या इक्वेशनमध्ये आपण टी ए ची किंमत जर 0 पुट केली तर आपल्याला काय मिळालं, एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. एम दोन्ही बाजूंना आहे, कॅन्सल होईल. हा एम आणि हा एम आपण कॅन्सल करूया. आर जो आहे दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. दोन्ही बाजूंना रूट घेतलं तर इक्वेशन काय होईल, इक्वेशन विल बी व्ही ए मिनिमम इज इक्वल टू रूट आर जे. मग जेव्हा हायेस्ट पॉइंट वरती जेव्हा टेन्शन 0 होईल तेव्हा त्या ऑब्जेक्टची तिथं मिनिमम वेलॉसिटी किती असणं आवश्यक आहे, रूट आर जे. पुढे लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे पॉइंट बी चा विचार करू. हा लोअर मोस्ट पोझिशन आहे. फोर्स ड्यू टू टेन्शन TB is vertically upwards म्हणजे towards the center and opposite to mg. या लोअर मोस्ट पोझिशन वरती टेन्शनचा जो फोर्स आहे तो अपवर्ड्स आहे, वरच्या बाजूला आहे, आणि वेट mg चा जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड्स आहे, म्हणजे दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे. इन दिस केस ऑल्सो their resultant is the centripetal force. या उदाहरणात इथं पण या पोझिशनला पण या दोन रिअल फोर्सेसचा जो रिझल्टंट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. मग रिझल्ट सेंट्रिपिटल फोर्स सेंटरकडे पाहिजे, म्हणजे याचा अर्थ हा फोर्स मोठा पाहिजे टीबी. सो टीबी मायनस एम जी, मायनस का केलं कारण एम जी या टीबीच्या अपोजिट आहे. सो टीबी मायनस एम जी इज इक्वल टू बी पॉइंट वरती वेलॉसिटी व्ही बी मानतो आहे. सो सेंट्रिपिटल फोर्सची किंमत एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. या इक्वेशनला 1.11 म्हणूया. वाईल कमिंग डाऊन फ्रॉम द अपर मोस्ट टू द लोअर मोस्ट पॉइंट द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट इज 2r. या पॉइंट पासून या पॉइंट कडे येताना व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं अंतर, बी पासून ओ पर्यंत म्हणजे सर्कलची रेडियस, ओ पासून ए पर्यंत म्हणजे सर्कलची रेडियस. मग इथून हे अंतर आर प्लस हे अंतर आर. मग इथून इथपर्यंत म्हणजे ए पासून बी कडे येताना त्या ऑब्जेक्ट मध्ये एकूण किती व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होत आहे तर आर प्लस आर म्हणजे 2r. अँड द मोशन इज गव्हर्न्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी. वरतून खाली येताना त्याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे हे मोशन ग्रॅव्हिटीने कंट्रोल केलेलं आहे. हेन्स द करस्पॉन्डिंग डिक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. हा ऑब्जेक्ट वरतून खाली येताना त्याची हाईट कमी कमी होत चाललेली आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाईल, पण त्याची वेलॉसिटी वाढत जाणार आहे. म्हणजे जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी होईल तेवढी त्याची कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे mgh, पण ए पासून बी कडे येताना त्याची हाईट कितीने कमी झाली 2r. मग पोटेन्शियल एनर्जी मध्ये झालेला बदल किती mg मल्टिप्लाइड बाय हाईट. हाईट आहे 2r कारण ऑब्जेक्ट ए पासून बी कडे आलेला आहे, मग त्याच्या हाईट मध्ये कितीने बदल झाला 2r इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग ए पॉइंट वरती कायनेटिक एनर्जी आहे 1/2 mva स्क्वेअर. बी पॉइंट वरती कायनेटिक एनर्जी आहे 1/2 mvb स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी मध्ये बदल किती झाला 1/2 mvb स्क्वेअर मायनस 1/2 mva स्क्वेअर. मग जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी झाली तेवढी कायनेटिक एनर्जी वाढली. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी एवढ्या प्रमाणाने कमी झाली, पोटेन्शियल एनर्जी जेवढ्या प्रमाणात कमी झाली तेवढ्या प्रमाणाने त्याची कायनेटिक एनर्जी वाढली. आता इथं दोन्ही बाजूंना m टर्म आहे,
हे एम प्रत्येकामध्ये असणार एम आपण एकमेकांबरोबर कॅन्सल करू. हा एम कॅन्सल केला आपण. या दोघांमध्ये वन हाफ आहे, त्याला कॉमन घेता येईल. हा वन हाफ कॉमन घेतला तर इथं वन हाफ व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर येईल. वन हाफचा 2 दुसरीकडे पाठवला मग 2r मल्टिप्लाइड बाय आर म्हणजे 4r होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4rg. इक्वेशन 1.12. Using this in equation 1.11 and using V minimum in equation 1.10 we get 1.10 कडे जाऊया. V ही किंमत आहे. इथं TB मायनस MG M VB स्क्वेअर अपॉन R आहे. आता इथं या इक्वेशन मध्ये इथं वन हाफ दोघांमधनं कॉमन काढायचं आहे. हा वन हाफ कॉमन काढतोय मी. वन हाफ कॉमन काढला. व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर ही जी किंमत आहे ही व्ही मिनिममची किंमत जी आहे ती रूट आर जी आहे. म्हणजे व्ही ए स्क्वेअरची किंमत येणार आहे आर इंटू जी. हा वन हाफ इथं घेतला, दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो म्हणजे इथं 2 च्या ऐवजी होईल 4. हा मायनस आर जी दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो तो होईल प्लस आर जी. म्हणजे व्ही बी स्क्वेअरची किंमत किती मिळाली, हे 4rg आणि हे rg 5rg. रूट घेतला दोन्ही बाजूंना तर व्ही बी जी आहे व्ही ए मिनिमम इथं व्ही ए च्या ऐवजी व्ही बी पाहिजे. बी पॉइंटवरची वेलॉसिटी आहे ती मिनिमम वेलॉसिटी किती असली पाहिजे तिथं रूट 5rg. आपण पहिल्यांदा प्रूव्ह केलं ए पॉइंट वरती मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे रूट rg. हा ऑब्जेक्ट जेव्हा इथं येईल या बी पोझिशन वरती त्याची मिनिमम वेलॉसिटी किती असली पाहिजे रूट 5rg. सबट्रॅक्टिंग 1.9 फ्रॉम 1.11 हे 1.11 इक्वेशन आहे आणि हे 1.9 इक्वेशन होतं. मग या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. मग या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळेल, TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू m अपॉन r ब्रॅकेटमध्ये VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. तुम्ही प्रॅक्टिकली तुमच्या वहीमध्ये या दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करून बघा. डाव्या बाजूमधनं डावी बाजू वजा करायची, उजव्या बाजूमधनं उजवी बाजू वजा करायची, तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. आता हे इक्वेशन मिळाल्यानंतर इथं VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर ही जी किंमत आपण काढलेली होती 4rg ती किंमत आपण इथं टाकणार आहोत. इथं ही किंमत जी आहे 4 टाइम्स rg येणार आहे. r आणि r कॅन्सल होतील. इथं r आहे, डिनॉमिनेटरला r आहे, तो r आणि हा r कॅन्सल होतील. मग शिल्लक काय राहिलं 4mg. हा मायनस 2mg दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ. आपण mg इथं घेऊन गेलो. मग आता इथं बघा 4mg आणि इकडे आल्यानंतर मायनसचा प्लस होणार आहे. मग 4mg प्लस 2mg 6mg. सो TB मायनस TA इज इक्वल टू 6mg. TB म्हणजे लोवेस्ट पॉइंटवरचं टेन्शन, TA म्हणजे हायेस्ट पॉइंटवरचं टेन्शन. या दोन पॉइंट्सवरच्या टेन्शन मधला फरक हा 6mg असतो. TB मायनस TA इज इक्वल टू 6mg म्हणजेच TB ची किंमत इथं बघा, TB ची किंमत काय लिहिलेली आहे 6mg प्लस TA. मग या दोन पॉइंट्स वरती लोवेस्ट आणि हायेस्ट पॉइंट वरती जे टेन्शन आहे त्यांच्यामधला फरक असणार आहे 6mg. पुढे पोझिशन when the string is horizontal म्हणजे C or D.
इथं जेव्हा स्ट्रिंग हॉरिझॉन्टल होईल म्हणजे पोझिशन सी आणि पोझिशन डी या पोझिशनवरती आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे. फोर्सेस ड्यू टू द टेन्शन is the only force towards the center as weight mg is perpendicular to the tension. Thus, force due to tension is the centripetal force used to change the direction of the velocity, and weight mg is only used to change the speed. या पोझिशन वरती दोन फोर्सेस जे आहेत, एक आहे वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि दुसरा आहे टेन्शन. आता या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन बदलण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक आहे. मग सेंटरकडे डायरेक्टेड फोर्स फक्त हा आहे. मग हा जो फोर्स आहे हॉरिझॉन्टल दिशेमधला तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल आणि हा जो फोर्स आहे mg टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे या फोर्सचा उपयोग या पॉइंट वरती जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड बदलण्यासाठी हा फोर्स mg उपयोगी पडणार आहे. पुन्हा बघा महत्वाचं आहे, द फोर्स ड्यू टू टेन्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स युज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. टेन्शनचा फोर्स आहे त्याचं काम फक्त व्हेलॉसिटीचं डायरेक्शन बदलणं आहे आणि वेट mg is used only to change the speed. मॅग्निट्यूड व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड बदलण्यासाठी हा mg उपयुक्त आहे. युझिंग सिमिलर मॅथमॅटिक्स इट कॅन बी शोन दॅट tc minus ta is equal to td minus ta is equal to 3mg. जसं आपण इथं वरती दोन इक्वेशनची वजाबाकी केली, इथं तुम्हाला एक इक्वेशन अजून ऍड करता येऊ शकतं. इक्वेशन जे आहे ते काय पुट करणार तुम्ही इथं, टेन्शन त्या सी किंवा डी पॉइंट वरती हे टीसी आहे असं गृहीत धरा किंवा टी डी आहे असं गृहीत धरा आणि हा टेन्शनचा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. सेंट्रिपिटल फोर्सची किंमत किती, एम व्हीसी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. व्हीसी स्क्वेअर म्हटलं तरी चालेल, व्हीडी स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. मग या इक्वेशन मधनं पहिले इक्वेशन म्हणजे 1.9 जे आहे ते वजा करायचं. मग या इक्वेशन मधनं 1.9 वजा केलं तर तुम्हाला काय मिळेल, इथं टीसी आहे आणि 1.9 मध्ये टी ए होतं. सो टीसी मायनस टी ए मिळेल किंवा टीडी मायनस टी ए ची किंमत मिळेल आणि या इक्वेशनला सिम्प्लिफाय केलं तुम्हाला किंमत मिळणार आहे इज इक्वल टू 3mg. या दोन पॉइंट्स मध्ये ए आणि बी पॉइंट मध्ये टेन्शन मधला फरक 6mg आहे. मग बी आणि डी किंवा ए आणि डी, ए पासून तो डी कडे जातोय, ए पासून सी कडे येतोय. या दोन पॉइंट्स मध्ये ए आणि डी मध्ये किंवा ए आणि सी मधला टेन्शन मधला फरक किती असेल, 3mg. VC minimum is equal to √3rg. आर्बिट्ररी पोझिशन म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशन, टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट या तीन पोझिशन सोडून इतर कुठलीही तुम्ही स्वेच्छेने निवडलेली पोझिशन, स्वेच्छेने निवडलेली पोझिशनला म्हणायचं आर्बिट्ररी पोझिशन. फोर्स ड्यू टू द टेन्शन अँड वेट are neither along the same line nor perpendicular. या इतर पोझिशन वरती वेट आणि टेन्शनचे फोर्सेस हे एकाच दिशेमध्ये नाहीत किंवा परपेंडिक्युलर पण, जसं इथं हे दोघं परपेंडिक्युलर होते. या पॉइंट वरती दोन्ही फोर्सेस एकाच दिशेमध्ये आहे, या पॉइंट वरती दोन्ही फोर्सेस एकाच लाईन मध्ये आहेत. पण हे दोन पॉइंट जर घेतले, हा पॉइंट आणि हा पॉइंट, तर हे दोन फोर्सेस mg आणि टेन्शन हे एका दिशेमध्ये नाहीत, एका लाईन मध्ये नाहीत आणि परपेंडिक्युलर देखील नाहीत. टँजेन्शियल कंपोनंट ऑफ वेट इज यूज्ड टू चेंज द स्पीड. इट डिक्रीजेस द स्पीड while going up and increases it while coming down.
इथं बघा, खालून वर जाताना व्हेलॉसिटी टँजेन्शियल दिशेमध्ये आहे, वरच्या बाजूला आहे, या दिशेमध्ये व्हेलॉसिटी आहे. मग हा जो कंपोनंट आहे तो व्हेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेमध्ये आहे, म्हणजे वरती जाताना, ऑब्जेक्ट खालून वर जाताना व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. आता वरतून खाली येताना बघा, या mgचा टँजेन्शियल कंपोनंट जो आहे तो या दिशेमध्ये आहे आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी त्याच दिशेमध्ये असते. मग हा कंपोनंट व्हेलॉसिटीच्या दिशेमध्ये आहे म्हणजे तो ऍड होईल, म्हणजे वरतून खाली येत असताना त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे आणि खालून वर जाताना ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. मग लक्षात घ्या, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये खालून वर जाताना दोरीमधलं टेन्शन कमी कमी होत जातं आणि ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही देखील कमी कमी होत जाते. आणि त्याचबरोबर वरतून खाली येत असताना ऑब्जेक्टचं व्हेलॉसिटी जी आहे ती वाढत वाढत जाणार आहे आणि त्याचबरोबर त्या स्ट्रिंगमध्ये असणारं जे टेन्शन आहे हे देखील वाढत वाढत जाणार आहे. खालून वर जाताना टेन्शन आणि व्हेलॉसिटी दोघंही कमी होत जात आहेत, वरतून खाली येताना टेन्शन आणि बॉडीची व्हेलॉसिटी या दोन्ही किमती वाढत वाढत जाणार आहे. आपण या लेक्चरला इथं थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण स्पियर ऑफ डेथ आणि व्हेकल ऑन टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज आणि कॉन्केव्ह ब्रिज या कंडिशन्स ज्या आहेत ह्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.